माहूर परिसरात गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय। अलीकडच्या काळात सलग 2 अघोरी विधीच्या घटनेने परिसरात खळबळ। बघूया नांदेड तेजचा हा विशेष वृत्तांत। माहूर हे देवीच्या 3.5 पीठांपैकी एक असलेले प्राचीन व ऐतिहासिक शहर आहे। राजे महाराजांची गड किल्ले व पुरातन वस्तू माहूर परिसरात मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी जमिनीत गुप्तधन असल्याच्या भाबड्या गैरसमजापोटी या ऐतिहासिक शहरात गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या मागील अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत। गत 4 वर्षापूर्वी कपिले बाबाचा पर्दाफाश झाल्यानंतर ह्या सोनेरी टोळ्या अंडरग्राऊंड झाल्या होत्या। मात्र या महिन्यात उघडीस आलेल्या 2 घटनांनी गुप्तधन शोधणाऱ्या सोनेरी टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसते। माहूर हे निजाम काळात विभागीय राजधानी असलेले पुरातन शहर असल्याने या शहरात निजामकालीन राजे उदाराम घराण्याचे अधिकार क्षेत्र असून शूरवीर महाराणी रायबागर, गोंड राजा आदीसह निजाम काळातील काही सरदारांचा इलाका व राजभवन असलेला भाग आहे। या भागात आजही राजघराण्याच्या निवासस्थानाचे पुरावे सापडतात। त्यामुळे या भागात खोदकाम केले तेथे गुप्तधन मिळेल असा होरा धरून काही गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या मागील अनेक वर्षापासून सक्रिय असल्याची साक्ष येथील मातृतीर्थ तलाव, स्मशानभूमी, किल्ला परिसर व इतर ऐतिहासिक ठिकाणी खोदून ठेवलेली मोठी खड्डे देत असतानाच 6 नोव्हेंबर 35 रोजी दुपारच्या सुमारास काही नागरिक दत्तशिखर रोडवरील पुलाजवळून जात असताना त्यांनी एका महिलेसह 2 पुरुषांना संशयास्पद विधी करताना पाहिल्याचे सांगितले होते। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिला खाली बसून काही पूजाविधी करत होती। तिच्या शेजारी कोयता ठेवलेला होता। तसेच परिसरात रक्ताचे डाग आणि पूजा सामग्री आढळून आली। महिलेच्या कपाळावर रक्ताचा तिलकही लावलेला होता। नंतर स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता एका बोकडाचा मृतदेह आढळला होता। ही घटना ताजी असताच काल दिनांक 22 रोजी माहूर तालुक्यातील करंजी येथील शाळेच्या डिजिटल रूम व मुख्याध्यापक कार्यालयासमोर हळद, कुंकू, अंडी, मिरच्या तसेच इतर वस्तू टाकून मोठी रांगोळी काढलेली आढळून आली। त्यामुळे पुन्हा एकदा गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे बोलल्या जात आहे।